मुलुंडच्या LBS रोडवरील मेट्रो लाईन 4च्या उड्डाणपुलावर झालेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. कॉन्क्रीट पॅरापेट कोसळल्याने एका निष्पाप नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 2 जखमी रुग्ण अजूनही ICU मध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. या प्रकरणी उपकंत्राटदार मिलन रोड बिल्डटेक LLP मधील काही कार्यकारी कर्मचारी आणि पर्यवेक्षण संस्थेतील संबंधितांना अटक करण्यात आली. मात्र प्रकल्पाचे नियोजन, सुरक्षा मानके, कामाचा दर्जा आणि अंतिम निर्णय ज्यांच्या हातात होता त्या कंपनीच्या भागीदारांवर आणि वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित होतोय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी आज मुलुंड पोलीस ठाणे येथे निवेदन सादर केले. या निवेदनात अल्पेश पटेल, मितेश पटेल, भावेश पटेल आणि सिनियर टेक्निकल डायरेक्टर गणेश गोलव यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. संबंधितांची नावे तात्काळ FIR मध्ये समाविष्ट करून त्यांना अटक करण्याची ठाम मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून मेट्रो प्रकल्पांमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तुम्हाला माहीत आहे की 14 फेब्रुवारीला मेट्रो 4 याचा एक मोठा स्लॅब पडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला होता. 4 लोक हे घायल झालेले होते. त्यांचा उपचार चालू आहे. मी आज काँग्रेस पार्टीतर्फे सगळं पदाधिकारी आहे आमच्या बरोबर. आम्ही एक निवेदन द्यायला आलो. मिलन बिल्डकॉन LLP म्हणून एक कंपनी आहे. याचे 5 डायरेक्टर आहे, टेक्निकल डायरेक्टर्स आहे. यांचं नाव मी दिलेले आहे त्यांना. आणि हे आपला मागणी आहे की या लोकांचं नाव FIR मध्ये समावेश करा आणि या लोकांना अटक करा. जे आत्ता FIR झालेला आहे याच्यामध्ये सगळं ज्युनियर स्टाफ आहे. जो डेली वेजेसवाले लोक असतात त्याचं नाव आहे. आणि याच्याबरोबर माझा मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबाकडे पण आहे. तुम्ही या कंपनीला फक्त 5 कोटीचा फाईन टाकला आहे. हे कॉन्ट्रॅक्ट 1800 कोटीचं आहे. मोठा फाईन केला पाहिजे आणि कडक कारवाई महाराष्ट्र शासनाने केलं पाहिजे. हे मागणी करायला आम्ही इथे आलेलो. बघा, पॉलिटिकल दबाव पोलीसवर असणार आहे, पण काँग्रेसचे तमाम कार्यकर्ता पण जे विक्टिमचे फॅमिली आहे त्याच्या बरोबर आहे. आणि या विषयाचा पाठपुरावा आम्ही करणार आहे. आणि मला असं वाटतं आहे की आता जे प्रमुख 5 डायरेक्टर आहे हे पण आज मुंबई हायकोर्टकडे दाव घेतला आहे बेलसाठी, अँटिसिपेटरीसाठी. मला खात्री आहे की कोर्ट या लोकांना बेल देणार नाही आणि जे विक्टिम फॅमिली आहे याच्यावर न्याय करेल. ब्युरो न्यूज, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.